हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. आजचा घेणार आहे तो प्युअर हिडन लव मेसेज घेणार आहे तुमच्यासाठी. तुमची आणि तुमच्या पार्टनरची आत्ताची जे काही करंट एनर्जीज चालल्या आहेत तुमच्या रिलेशनमध्ये त्याच्यासाठी मेसेज राहणार आहे. सगळ्या ह्याच्यातून कार्ड चेक करणार आहोत आपण की कशा पद्धतीचं तुमचं आत्ता सध्याचं रिलेशन आहे, तुम्ही काय विचार करताय, प्लस तुमचे पार्टनर काय विचार करत आहेत त्याच्यासाठी. ओव्हरऑल मेसेज आहे, टाईमलेस मेसेज राहणार आहे. जितका तुमच्याशी रेझोनेट होईल तितका घ्या, रेझोनेट मेसेज होईल तितकंच घेत चला मेसेज. मी नेहमीच तुम्हाला सांगत असते सगळ्यांना. चॅनलवर नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा, कमेंट्स करा तुम्हाला कशा पद्धतीचे व्हिडिओज आवडतात. ओके, तर चेक करूया की सगळ्यात पहिले तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या करंट एनर्जीजमध्ये आहात. तुमच्या रिलेशनला घेऊन, हे रिलेशन तुमच्यासाठी कोणतंही असू शकतं. तुम्ही हजबंड वाईफ असू शकतात, डिस्टन्स असू शकतो तुमच्यामध्ये, किंवा तुमचं रिलेशन आत्ता सध्या कसं चाललं आहे त्याच्यासाठी पण तुम्ही हा व्हिडिओ बघू शकता. किंवा फक्त तुम्ही रिलेशनमध्ये आहात, ॲज अ रिलेशनमध्ये आहात, किंवा एक्स तुमच्या लाईफमध्ये तुमच्या पार्टनर व्यतिरिक्त कोण असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा मेसेज राहणार. हे सगळे हिडन मेसेज राहणार आहेत तुमच्याकडून प्लस तुमच्या पार्टनरकडून. पहिले तर तुम्ही तुमच्यासाठी तुमची एनर्जीज काय असणार आहे ते मी चेक करते, आणि नंतर तुमच्या पार्टनरची तुमच्याविषयी काय हिडन्स फिलिंग्स, काय एनर्जीज आहेत त्या चेक करूया. एंजल डिवाइन चेक करूया की आत्ता रिलेशनमध्ये एंजल जे व्ह्यूअर्स बघत आहेत आत्ता त्यांच्या रिलेशनमध्ये ते काय फील करत आहेत, त्यांच्या रिलेशनमध्ये आत्ता सध्या काय फील करत आहेत. आपण लाईव्ह घेतला होता 2 वेळेला. तुम्ही खूप जण जॉईन नव्हते, तर जॉईन व्हा. किंवा आत्ता ज्या वेळेला हा माझा व्हिडिओ तुमच्याकडे मिळेल ना, तर मला जरा टाईम सांगा तुम्ही कोणत्या टायमिंगवर तुम्ही अवेलेबल असता, त्यानुसार मग लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करूया आपण. ओके, मग टाईम फिक्स मी तुम्हाला रिप्लाय त्याच्यामध्येच टाकेल कोणत्या टायमिंगला आपण लाईव्ह घेणार आहे. आणि नक्की जॉईन करा, तुमच्यासाठी लाईव्ह घेते. काही फ्री क्वेश्चन आन्सरसाठी 1 क्वेश्चन तरी तुम्ही विचारू शकता. त्याच्यामध्ये मी 2 लाईव्ह घेतले. काही थोडकेच ज्यांना त्याचं शेड्यूल गेलं लाईव्हचं तेच जॉईन झाले होते. तर बघा, कमेंट्समध्ये नक्की लिहा तुम्हाला जर लाईव्हला जॉईन व्हायचं असेल तर मला जरा टाईम सांगून ठेवा कोणत्या टाईमला आपण घ्यायचं. तर ठीक आहे, तुमची एनर्जीज बघूया आत्ता सध्या कशी आहे, तुमच्या पार्टनरला घेऊन कशी आहे सध्या. 4 ऑफ कप्स आणि 2 ऑफ कप्स, द चॅरियट. 5 कार्ड मी तुमच्यासाठी घेते, 5 कार्ड मी तुमच्या पार्टनरसाठी पण चेक करूया. सिक्रेट. आता तुम्ही काही गोष्टी सिक्रेटली मनामध्ये ठेवत असाल तर माहिती नाही आहे. हा मेसेज बॉटमच्या ह्याच्यामध्ये येतोय. असं नाही आहे की कन्फर्म तेच असू शकतं आन्सर. एक आले कार्ड म्हणून मी सांगितलं. हिडन फिलिंग्स तुमच्या बघा, तुमच्या पार्टनरविषयी जास्त ॲट्रॅक्ट आहात. इमोशनल लेवलवर जास्त तुमच्या पार्टनरशी तुम्ही जास्त ॲट्रॅक्ट मला दिसत आहे, खूप जास्त. आणि रिस्पेक्ट पण तुम्ही जास्त करता. असं झालं की तुमच्याकडे खूप गोष्टी जरी ऑफरमध्ये रिलेशनमध्ये जरी आल्या ना तरी तुम्ही त्या घेणार नाही. इतकं तुम्ही ॲट्रॅक्ट आहात, इतकं तुम्ही एकनिष्ठ त्या व्यक्तीसाठी आहात, त्या पर्सनसाठी तुम्ही वाटता. म्हणतो ना की डिवाईन तुम्हाला ह्या गोष्टी व्यतिरिक्त काहीतरी घेऊन येते, पण तुमचं तिथं लक्ष नाही आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसाठीच वेट करताय. तुम्ही तुमच्या पार्टनरवर पूर्ण विश्वास इथं ठेवला आहे, आणि हा विश्वास तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला असं वाटतं की काही गोष्टी तुमच्या दोघांमध्ये डिस्टन्स आलेला असेल, काही गोष्टी क्लिअर नाही आहेत. असं म्हणतो ना, खरं खोटं काय तुमच्या दोघांमध्ये असं काहीतरी थोडंसं आत्ता सध्या तुमचं रिलेशन चाललेलं असेल, आत्ताची तुमची एनर्जीज आहे. किंवा तुम्हाला असं वाटतं की तुमच्या रिलेशनमध्ये क्लिअर गोष्टी नाही आहेत, म्हणजे म्हणतो ना एक फेअरनेस त्या रिलेशनमध्ये, हे तुम्हाला वाटतं आत्ता करंट एनर्जीजमध्ये. ओके, फिलिंगमध्ये तुम्ही डेफिनेटली आहात. तुमच्याकडं आहेत, ऑफर आहेत, जसं की मी तुम्हाला इथं बोलले. तुमच्या लाईफमध्ये इतर पण लोक असू शकतात. इन्व्हॉल्डिंग खूप लोक आहेत तुमच्या आयुष्यामध्ये, तुमच्या रिलेशनमध्ये इन्व्हॉल्ड लोक खूप आहेत. पण तुमचं लक्ष मात्र येस तुमच्या पार्टनरकडे आहे. 1 अँड ओनली तुमच्या लाईफमध्ये कोणतरी असं आहे ज्याच्याकडे तुम्ही जास्त ॲट्रॅक्ट आहात.
ओके, इथे किती गोष्टी आहेत, पण तुम्ही अट्रॅक्ट मात्र ह्या गोष्टीकडे आहे. जसं सुरुवातीलाच मी बोलले, तुमच्याकडे कितीतरी ऑफर डिवाइन घेऊन येत असेल, पण तुम्ही नाराज आहात. तुम्हाला माहिती आहे तुम्हाला काय हवं आहे. तुमच्या पार्टनरविषयीचे फिलिंग्स तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंगली मला इथं दिसतात आहे. ओके, तुम्हाला विश्वास आहे की तुमचं रिलेशन ठीक होईल. तुमची फेथ जास्त चांगली आहे मला इथं दिसतंय. तुमचं जो ट्रस्ट लेवल आहे ना तुमच्या पार्टनरसाठी, तो जास्त मला इथं स्ट्रॉंग दिसतोय तुमच्यासाठी. ओके, हां, आता तुमच्या पार्टनरची फिलिंग तुमच्यासाठी कशी आहे, सगळे कार्ड आपण चेक करणार सगळ्या कार्ड्समधून. व्हिडिओ थोडा लॉंगमध्ये गेला तरी पण नक्की बघा, तुमच्यासाठी चेक करते मी काय हिडन फिलिंग्स आहेत तुमच्या पार्टनरच्या, तुमच्या पार्टनरविषयी. तुमच्या पण जे व्ह्यूअर्स बघत आहेत त्यांच्या पार्टनरची हिडन फिलिंग्स काय आहेत, त्यांच्या हिडन फिलिंग्स काय आहेत त्यांच्या, प्लीज आन्सर. 5 swords, 8 of cups, हिडन फिलिंग्स काय आहे. सगळे नो कार्ड आहेत आता त्यांच्यासाठी. 3 तर नो, हे मे बी मध्ये आले. 4 of swords, हे पण नो मध्ये आले. सिच्युएशन परत अगेन, हाय प्रिन्सेस, परत अगेन तुमच्या दोघांमध्ये अंडरस्टँडिंग कमी आहे. खऱ्या खोट्या गोष्टी तुमच्यामध्ये 100% क्लिअर नाही आहेत. 100% तुमच्या दोघांमध्ये क्लिअर नाहीत. इमोशनल पूर्ण डिस्टर्ब आहात तुम्ही दोघं पण. ओके, सिक्रेट गोष्टी खूप लपवत आहेत, तर तुम्ही तर लपवते किंवा तुमचा पार्टनर, कारण दोघांसाठी ही एनर्जी झाल्या, दोघांसाठी ही एनर्जीज येते. बॉटममध्ये मगाशी पण हाय प्रिन्सेसचीच एनर्जी झालेली होती. माइंड गेम एक प्रकारे म्हणतो ना, तसं तुमचं चाललेलं आहे असं वाटतं आता. रिलेशन क्लिअर नाही आहेत, मिस्ट्री गोष्टी ठेवते. मिस्ट्री म्हणजे सिक्रेट, हे सिक्रेटच आहे ॲक्च्युली. आपण जो मेसेज करते पण सिक्रेट आणखीन खेळताय तुम्ही तुमच्या इमोशनल लेवलवर, तुमच्याशी स्वतःशी, तुमच्या पार्टनरशी. ते थोडंसं तुम्ही दोघांनी थोडं अवॉइड केलं पाहिजे मला असं वाटतं. होय, चीट केलेलं असेल, चिटिंग थोडीसं वाटते मला इमोशनल, किंवा आता त्यांना रिग्रेट झालेलं असेल. फाईट त्यांची इतर लोकांची खूप होते, किंवा रागीट असतील तुमचे पार्टनर. ओके, डिसिजन लगेच घेत असतील, डिसिजन मेकिंग थोडंसं लो आहे त्यांचे, डिसिजन लगेच घेत असतील. त्याच्यामुळे रिलेशन इतर लोकांकडे खूप जास्त त्यांनी आधी टाईम खूप वेस्ट केला आहे. आत्ता कळते, रिग्रेट होते त्यांना, पण उपयोग काय ना त्या गोष्टीचं. तुमच्याकडे लक्ष नाही आहे दिलेलं, स्वतःच एन्झायटिंग गोष्टींमध्ये राहिल्यात, स्वतःच डिस्टर्ब झाले. स्वतःच आता रात्रीची झोप म्हणतो ना, त्यांचे स्वतःचेच उडले गेलेले. आता कळत नाही आहे कुठं हे रिलेशन स्टेबल करायचं, कसं हे करायचं. टेन्शनमध्ये स्वतःच आहेत आता सध्या असं मला दिसतंय. एनर्जीज खास नाही आहेत हिडन फिलिंग्समध्ये, एनर्जीज त्यांच्या खास मला दिसत नाहीत रायडरमध्ये. जितक्या पाहिजे तितक्या तुमच्या स्ट्रॉंग तुमच्या पार्टनरविषयी दिसतात ना, तितक्या स्ट्रॉंग इथं दिसत नाही आहेत. आणि ते स्वतःवर डाऊट करतात. स्वतःवर डाऊट, स्वतःचं म्हणजे म्हणतो ना सेल्फ आपलं फक्त बघतात. आपल्याला फायदा कुठं आहे, आपलं काय मतलब आहे, त्याच्याकडे फक्त त्यांचं लक्ष मला जास्त वाटतंय. स्ट्रॉंग पण दिसत नाही आहेत मला. एखादा निर्णय हे झालं तर लगेच म्हणतो ना की मूव ऑन लगेच करायचं त्या गोष्टीपासून. टेन्शन घ्यायचं, स्ट्रेसमध्ये राहायचं, ही एनर्जी काही खास आत्ता मला दिसत नाही आहे तुमच्या पार्टनरविषयी तुमच्या. ओके, ते म्हणतो ना स्वतःच्या दुनियेमध्ये एवढे व्यस्त झालेले आहेत ना, तुमची स्ट्रॉंग एनर्जीज आहेत त्या मला. अगदी तुमच्या पुढे एखादा ऑप्शन जरी, अरे बापरे, तुमच्या पुढे एखादा ऑप्शन जरी असेल ना, तरी तुम्ही त्याला तुमच्या ह्या पार्टनरसाठी तुम्ही हे करू शकता. पण थोडंसं विचार करून ह्या पार्टनरसोबत राहा. कारण जर असं असेल जो व्यक्ती स्ट्रॉंग एखादा निर्णय घेत नसेल, तर थोडंसं तुम्हाला पण विचार करणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला दुसरा चान्स एखाद्या गोष्टी रिलेशनमध्ये मिळत असेल तर नक्की विचार करा. बाकी तुमचं लाईफ आहे तुम्ही, कारण सिक्रेट गोष्टी तुम्ही खूप लपवता. सिक्रेट गोष्टी मेसेज सिक्रेटचंच आहे, पण तुम्ही एकमेकांशी क्लिअर नाही कम्युनिकेशन करत आहे. डिस्टन्स तर डेफिनेटली आहे तुमच्यामध्ये. क्लिअर कम्युनिकेशन न झाल्यामुळे तुमच्या दोघांमध्ये खूप जास्त दुरावा आले, जास्त ते टेन्स राहतात, ते स्ट्रॉंग नाही आहेत त्यांच्या बाजूने. ओके, आता ह्याच्यातून आपण लव्ह मेसेजेस चेक करणार आहोत तुमच्यासाठी. फक्त टू कार्ड्स. पहिले तर तुमची एनर्जीज कशी आहे तुमच्या पार्टनरविषयीची, तुमच्या रिलेशनसाठी. एंजल डिवाइन श्री स्वामी समर्थ. जे व्ह्यूअर्स बघत आहेत आत्ता ते कोणत्या एनर्जीजमध्ये लव्ह विषय आहेत, त्यांच्या पार्टनर विषय आहेत, प्लीज 2 कार्ड्स. हार्टची हिलिंग,
तुम्ही हॅपी फॅमिली बघता, तुम्ही पुढे जाऊन तुमचं रिलेशन स्ट्रॉंग बघता. ओके, फ्युचरमध्ये तुमच्या स्वप्नांमध्ये तुम्ही बघत असाल की तुमचं फ्युचर असं व्हावं, स्ट्रॉंग व्हावं, तुमची एक फॅमिली असावी. तुम्ही हार्डला खूप म्हणजे एक म्हणतो ना होप देताय नेहमी, सगळं ठीक होईल, सगळं छान होईल, सगळं व्यवस्थित होईल. आणि हार्ड आत्ता सध्या तुमचा असं नाही की चांगला नाही, 50% जास्त चांगला आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्ही एक प्रकारे हिलिंग करताय, म्हणजे म्हणतो ना स्वतःला एक हिलिंग करताय, स्वतःला समजवताय तुमच्या रिलेशनमध्ये की सगळं ठीक होईल, सगळं चांगलं होईल. ह्या होपमध्ये तुम्ही राहताय आत्ता सध्या. ही तुमची एनर्जीज आहे, करंट एनर्जीज तुमच्या रिलेशनसाठी. एंजल, जे व्ह्युअर्स बघत आहेत त्यांचे पार्टनर कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत, करंट एनर्जीजमध्ये व्ह्युअर्सला घेऊन प्लीज राईट करा. 2 कार्ड द्या. त्यांचे पार्टनर कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत आत्ता सध्या, आत्ता सध्या कोणत्या एनर्जीजमध्ये आहेत ते पण विचार करतात हॅपी फॅमिलीसाठी. बॉटमचे एनर्जीज बघा. ते रिसोल्युशन बघतात आहे, काही सोल्युशन याच्यातून मिळतोय का. आता हा सोल्युशन कोणत्या गोष्टीसाठी माहिती नाही आहे, पण त्यांच्यासाठी पण लँग्वेजचे आलेलं आहे. जसं तुमच्यासाठी हॅपी फॅमिलीचे आलेले हे गोष्ट, जसं चांगली तुम्ही पण फॅमिली बघता, ते सुद्धा बघतात. न्यू स्टार्ट ते सुद्धा चेक म्हणजे पुढे जाऊन फ्युचरमध्ये बघतात आहे. पण ते रिसोल्युशन बघतात आहे, रिसोल्युशन. याच्यावर आणखीन काय उपाय मिळेल का, याच्यातून आणखीन काय प्रयत्न होऊ शकतो का, याच्यासाठी थोडंसं मला वाटतं ते चेक करतात आहे, बघतात आहे. इथं फिलिंग दिसते त्यांची, इथे फिलिंग वाटते की येस तुमच्यासाठी थोडाफार आहे विचार, पण सध्या त्यांच्या लाईफमध्ये खूप जास्त गुंतलेत. आता ही जी रिसोल्युशन आहे ना, हे ते कोणत्या गोष्टीविषयी चेक करतात आहे ते बघूया. हे रिसोल्युशन जे आहे ना तुमच्या पार्टनरचं, ते कशा संदर्भात बघतात आहे ते जरा मला बघू दे. आणि तुम्हाला हार्टची हिलिंग का करायची आहे हे पण बघते. हार्टची हिलिंग तर तुम्ही चांगल्यासाठीच करताय डेफिनेटली. ओके, हार्टची हिलिंग याच्यासाठी की तुम्ही दोघं एकत्र यावं. ओके, तुम्ही दोघं एकत्र यावं, सेलिब्रेशन करावं आणि न्यू स्टार्ट व्हावं, याच्यासाठी हा होप चाललाय तुमच्या हार्टच्या हिलिंगचा. आता रिसोल्युशन ते का शोधतात हे जरा बघतो. रिसोल्युशन कशा संदर्भातलं हवं आहे त्यांना, रिलेशनमध्ये की XYZ कोणत्या दुसऱ्या गोष्टीसाठी. रिसोल्युशन कशासाठी हवं आहे यांच्या पार्टनरला. त्यांना स्वतःच फ्रीडममध्ये यायचं आहे, काही गोष्टीतून त्यांना निघायचं आहे. लँग्वेजसाठी प्लीज एक कार्ड द्या एंजल. लँग्वेज म्हणजे फॅमिली बघतात आहे, पण ॲज अ का, कशासाठी, म्हणजे चांगल्या गोष्टींसाठी की कशासाठी प्लीज. नाही, स्वतःच्याच दुनियेमध्ये आहेत. मी मगाशी तुम्हाला बोलले रायडरमध्ये की ते सेल्फिश थोडेसे आहेत, स्वतःचा विचार करणार आहे, स्वतःबद्दल फक्त विचार करतात, स्वतःचीच एक दुनियामध्ये राहतात आहे असं मला वाटतंय. ओके, त्यांना फ्रीडम हवं आहे, त्यांना त्यांचं एक लाईफ हवं आहे. रिसोल्युशन ह्याच्यातून थोडंसं मला वाटतं निघतील ते लवकर. म्हणजे तुम्हाला जर ही जास्त गोष्ट तुम्हाला जर डिस्टर्ब होत असेल ना तुमच्या पार्टनरशी, तर तुम्ही ह्याच्यातून खरंच सांगते जास्त अडकून राहू नका, तुम्ही थोडंसं निघा. एनर्जीज आत्ता सध्या मला काही ठीक नाहीत त्यांच्या वाटत आहेत. असं नाही की ठीक नाही येतच असं, तुम्हाला तुमच्या पार्टनरचा स्वभाव नक्की डेफिनेटली माहीत असेल, पण ह्याच्याशी किती रिझोनेट होत आहे मला नक्की कमेंट्समध्ये लिहा. कार्ड्स घेते तुमच्यासाठी, लव कार्ड्स घेते तुमच्या दोघांसाठी. मला चेक करायचे आहेत की फिलिंग्स काय आहेत तुमच्या दोघांच्या. पहिले तर तुम्ही काय फील करता तुमच्या पार्टनरविषयी. हे ओरेकल लव कार्ड्स आहेत, तर आपण चेक करूया की तुमच्यासाठी काय फिलिंग्समध्ये आहेत तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन. तुमची फिलिंग स्ट्रॉंग दिसते मला इथे, तुम्ही जास्त स्ट्रॉंग फिलिंग्समध्ये तुमच्या पार्टनरविषयी दिसत आहे. कम्युनिकेशन फक्त क्लिअरली नाही आहे. मी तुम्हाला आधीच रायडरमध्ये बोलले होते की तू काही पण असू दे, तुमच्या पुढे कितीही गोष्टी येऊ दे, पण तुम्ही निवडणार मात्र तुमच्या पार्टनरला. इतकं तुम्ही अट्रॅक्ट आहात. आणि इथं पण कार्ड तसं झालं आहे, कोणतीही सिच्युएशन असू दे, कोणताही असा एखादा प्रसंग असू दे, निवडणार मात्र तुम्ही त्याच व्यक्तीला असं आहे. आणि तुमच्या प्रेमाला खरंच कोणतीच लिमिट नाही आहे. तुम्ही एकदम म्हणतो ना एकनिष्ठ होऊन, जसं मी रायडरमध्ये फर्स्टलाच बोलले होते की तुम्ही एकाच व्यक्तीवर एवढं स्ट्रॉंगली प्रेम लव करताय ना. आता फक्त त्यांच्या फिलिंग बघूया. तुमच्या फिलिंग खूप स्ट्रॉंग आहेत, तुमच्या फिलिंग चांगल्या आहेत,
तुम्ही त्यांच्याविषयी खूप छान फील करता. तुमच्या पुढे अगदी कोणी जरी एक ऑप्शन घेऊन आलं ना, 7 ऑफ कपची जशी एनर्जी झाली तर खूप ऑप्शन, खूप कप जरी तुमच्या पुढे आले ना, तरी चूज युअर 1%. तसं झालं तुमच्यासाठी. लिमिट्स नाही आहे तुमच्या प्रेमाला. तुमचं प्रेम खरं आहे. हे तुमच्याकडून लॉयल आहे. तुमचं पार्टनर किती लॉयल आहे किंवा ते काय फील करतात आहे बघूया, चेक करूया. तुमच्या पार्टनरकडून काय फीलिंग्स आहेत तुमच्यासाठी. यू आर द फर्स्ट अँड लास्ट ओके. तुमचे पार्टनर फिलिंग्समध्ये आहेत, फक्त ते व्यक्त नाहीत होत. ह्याच्यासाठी एक कार्ड घेते मी. व्यक्त होत नाही आहेत तुमच्याकडे. लँग्वेज परत आले तुमच्यासाठी, सेम लँग्वेज विचार करत आहेत ते. हिडन फिलिंग जे ओरेकल्स कार्डमध्ये त्यांचे आहेत तर त्याच्यामध्ये त्यांची आहे फिलिंग्स आहेत तुमच्याविषयी. एक कार्ड मी फक्त घेते. युअर लव्ह गिव्स मी स्ट्रेंथ. ओके. तुमचं प्रेम त्यांच्यासाठी एक प्रकारे ताकद आहे आणि त्यांना फिलिंग आहे तुमच्याविषयी, स्ट्रॉंगली फिलिंग आहे. त्यांना वाटतं तुमच्याकडे यावं. आता काही ज्या गोष्टी आहेत तर त्यांनी जर म्हणजे व्यवस्थित मॅनेज केलं तर तुमचं रिलेशन खरंच चांगलं होऊ शकतं. तुमच्या स्ट्रॉंगली फिलिंग इतके सुंदर येतात आहे ना, जसे रायडरमध्ये कार्ड आहेत, जसे ह्या कार्डमध्ये, तसंच लव कार्ड ओरेकलमध्ये येतात आहे. त्यांच्या फिलिंग जरा असं म्हणतो ना, हिडन फिलिंग्स लवकर कॅच होत नाही आहेत. थोडंसं स्वतःच्या लाईफमध्ये एवढे बिझी आहेत किंवा काय आहेत. हिडन फिलिंग्स आहेत तुमच्याविषयी, लव्ह आहे तुमच्याविषयी, प्रेम आहे तुमच्याविषयी. पण काही गोष्टी ज्या त्यांच्या आयुष्यामध्ये आत्ता सध्या चालल्यात ना, थोडंसं स्ट्रॉंग नाही आहेत. लोकांकडे लक्ष देणं, स्वतःचं एन्झायटी गोष्टींमध्ये राहणं, थोडंसं त्या गोष्टीतून जर बाहेर आलं, मूव ऑन लगेच करतात कोणत्याही गोष्टीमध्ये. त्याच्यातून जर बाहेर आलं ना तर डेफिनेटली तुमचं रिलेशन खूप चांगलं होणार आहे. ओके. व्हिडिओ लॉंगमध्ये खूप गेलेला असेल, पण प्लीज नक्की बघा. तुमच्यासाठी व्हिडिओ हा केलेला आहे. आणि मला सांगा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला. थँक्यू सो मच.